महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। हे गेट टुगेदर साठी घेतलेले बकरे आहेत आम्ही, आणि विशेष करून इथे आपण बघितलं नायगाव आहे, महाराष्ट्र बकरा मटन शॉप म्हणून आहे, आणि इथं अशा पद्धतीनं गर्दी आहे। ओरिजिनल बकरे इथं भेटतात, आणि आज आम्ही 2 बकरे घेतलेले आहेत या ठिकाणी। हे मयूरबन रिसॉर्ट आहे चौका घाटाला लागून, आणि या निसर्गाच्या सानिध्यामध्ये अशा पद्धतीनं आज या ठिकाणी सन्माननीय संपादक आणि पत्रकार बांधव यांचं गेट टुगेदर हे झालेलं आहे। खूप छान असा हा तलाव तुडुंब भरलेला आहे पाण्याने। आता फेब्रुवारी महिना आहे सुरू, हा चारही बाजूने डोंगर जो आहे आपण बघत आहात कशा पद्धतीनं हा डोंगर आहे। सोपेर निसर्गरम्य वातावरण आहे, आणि निसर्गरम्य वातावरणाच्या मध्यभागी या डोंगराच्या हे मयूरबन म्हणून रिसॉर्ट आहे। खूप सुंदर। मटन आहे, पाणी घ्या, काट घे। मटन आहे, बकरा मटन आहे। निसर्गाच्या संध्या कंटकीसाठी आहे, त्याची कंटकी बनवून कांदे काटू, चिकन कंटकीसाठी हे 10 केजी चिकन आहे, आणि हे मटन आहे। कांदे पूर्ण आता एक कांदा जो आहे त्याच्यामध्ये भाजण्यासाठी टाकलेला आहे। पूर्ण कांदा जो आहे आता आम्ही पूर्ण भाजून घेणार आहोत। तिथे आमची वजडी शिजवणं चालू आहे। आमचे वजडी साहेब काय कसं वाटतं साहेब कांदा? काढणे साहेब पण आमचे मित्र या ठिकाणी आलेले। आता पूर्ण आपण हा कांदा जो आहे पूर्णपणे भाजून घेणार आहोत आधी व्यवस्थित, आणि चांगल्यापैकी कांदा भाजल्यानंतर जे आहे आपण त्याच्यामध्ये तेल जे आहे जवळपास 20 केजी बकरा मटनला तेल 2 लिटर तरी कमीत कमी पाहिजे। टाका साहेब साधण्यासाठी टाका, बोला गोठोय घ्या, एकच म्हणून तेल टाकू द्या। तेल टाकू द्या, टाकू दिलंस तुम्हाला टाकू, पोहे पण आले का? टाका 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 दादा, नाही कुठलं नाही टाकून लगेच हे होतं कमांडा म्हणजे हातात सटका ना। जाळ असा पूर्ण चुलीवरलं आजचं जेवण आहे निसर्गाच्या सानिध्यात। तेल टाकलेलं आहे मस्तपैकी, फर्स्ट क्लास आता तेल टाकलेलं आहे। 1 लिटर तेल टाकलेलं आहे आम्ही जमिनीचं, ते पण पूर्ण कांदा हा पूर्ण लालसर होऊ द्यायचा। पूर्ण कांदा लाल, सगळ्या धावपळीमध्ये नाश्त्याची सोय केलेली आहे, नाश्त्याची उत्तम सोय। धन्यवाद दादा, तुमचं काय नाव? भागवत सोनोने। भागवत सोनोने पोहे खूप छान बनवले बरं, टेस्टी आहे। आता या ठिकाणी पूर्ण कांदा जो आहे पूर्ण लालसर झालेला आहे। आता आपण टाकणार आहोत लसण। हे पूर्ण लसण जो आहे जवळपास 1 केजी आहे, त्याच्यातला आपण अर्धा केजी लसण या ठिकाणी वापरणार आहोत। एक पूर्ण लसण आपण टाकलेला आहे। लसण नंतर अद्रक हा एक प्रकार आहे, आपण अद्रक जे आहे पावशेर भरच्या वरती ही अद्रक पूर्ण टाकणार आहोत त्याच्यामध्ये चवीसाठी। आता पूर्णपणे एकदा मिश्रण करून घेऊया पूर्ण। पूर्ण व्यवस्थित मिश्रण केलेलं आहे त्याच्यामध्ये, अद्रक हे सगळं काही मिक्स झालेलं आहे। नंतर दुसरा जो
मीठ आहे टाटाचं, टाटा नमक. हे टाटा नमक आपण टाकलेले आहे या ठिकाणी. आता टाटा नमक नंतर आपलं जी हळद येते, ही हळद जी आहे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि विशेष म्हणजे नॉनव्हेज मध्ये सर्वाधिक फायदा या हळदीचा असतो. पूर्ण कलर जो आहे खूप असा सुंदर असा खाली दिसत आहे आपण बघितलं तर. पूर्ण दिसत आहे. आता आहे मिश्रण त्याच्यामध्ये होत आहे. मटण जे आहे, बकरा मटण हे टाकल्या गेलेलं आहे. आमच्या सर्व मित्रांनी मिळून या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि गेट टुगेदर आहे. सर्वांनी मिळून खूप छान असा हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आनंद घेत आहोत. निसर्गाच्या सानिध्यामध्ये आमचे मित्र आहे ते संपादक वाणी साहेब. जवळपास 50-60 संपादकांना एकत्र आणण्याचं त्यांनी नियोजन केले. अतिशय असं उत्तम नियोजन दरेकर साहेबांनी केलेलं आहे. साहेब आहेत, नेमाडे साहेब आहेत, असे भरपूर पत्रकार वाणी साहेब आहेत, दैनिक अजिंक्य वाणी साहेब आहेत, सर्व मित्रमंडळ इथं दरेकर साहेबांच्या इथं उपस्थित झालेले आहेत. आणि आपण बघत आहात की अतिशय उत्तम पद्धतीनं बोकडा मटण भाजीचं काम स्वतः दरेकर साहेब स्वतः कुक म्हणून ती जबाबदारी. क्या बात है. क्या बात है. क्या बात है. स्वागत आहे. आणि भाई आओ ना. मयूर पर खुदा आसमानी चे जहां सब है मगर तुझे ढूंढे नजर तू आया नाई खबर. खूप आनंदी असं वातावरण आहे निसर्गाच्या सानिध्यात. साथिया बेलिया साथिया बेलिया कच्चे धागे सच्चे प्यार के न तोड़ना. तेरे बिन नहीं जीना मर जाना डोलना. तेरे बिन नहीं जीना मर जाना डोलना. तेरे बिन नहीं जीना मर जाना डोलना. जीना मर जाना डोलना. साथिया बेलिया कच्चे धागे सच्चे प्यार के न तोड़ना. तेरे बिन क्या बात है, क्या बात है. तेरे बिन नहीं जीना मर जाना डोलना. तेरे बिन नहीं जीना मर जाना डोलना. खूप आज सर्व परत आवटे सर आहेत, आपले गायकवाड सर आहेत, आपले ताजले सर आहेत, सर्व काही मंडळी आहेत. आनंद द्विगुणित होत आहे. वाघमारे साहेब आहे, भोदळे साहेब, इस्माईल भाई आलेले आहेत आमचे. अनिल भाई नमक तुम्हारे हाथ से डालेंगे. बाकी सब होगा, ये मसाले निकाल दिए पूरे. ओके ना सर. आता पूर्ण झालं ते काढून घेतलं की पाणी काय करू लेने के लिए अभी कितना तो है वो. इस्माइल भाई इसको बहुत टाइम लगेगा.
आपले फेरोज भाई आहे ना तो कार्यक्रम बकेट से निकाल फेरोज भाई तुम्हीच कर सकते ये बोलो तुम क्या करना है पाणी काढून घेऊ चलो मम्मी तो बोलो तुम बकेट 2 मिनिटात फेरोज भाई ले लो ये कार्ड नहीं का एकदम आराम हो गए फिर भाई तुमको इधर से आना पड़ेगा मेरी तरफ से कटाक दी टाइम पास दे जम लगा और था दे इनके पास वो इधर से ले लो इधर से ले लो बताओ रोटे की बोल दो चालू है उसका पर दोनों भी रोटे जाके बोल दो उसको माइक वहां रख दो वानी साहब को नहीं कंफ्यूजन हो गए थे लियो ना अरे मल्ला लो ना फेरोज भाई अरे ऐसे बोलो कैसे ये लाइन है ये जारी से ले ये भगोनी में क्या कौन सी भगोनी में फ्राई बनाते हो अरे नहीं बापा फ्राई करने का उसको ये भगोने धोने के अपने को धोलेंगे और इसको फ्राई करने का ते बाजीला याला काम मित्र बनव्यामध्ये ब्राउन होते चल ब्राउन हां बस तो थांब अरे इसको थोड़ा पानी पानी लाओ पानी पानी जगह में पानी लाओ तुरंत लो पानी इतने पानी डालो नहीं थांबा आधी हलवा दे पानी डालो सब तो आधी बात कर त्यांच्यासाठी सर्वांनी उत्साह वाटतो ये पानी डालो ये डालते रहो उस धरती पे मैंने उस धरती पे बात बने आता इथे सर्व काही तयार झालेलं आहे आणि आमचे काही सहकारी मित्र आहेत ते खूप थकले सकाळपासून सुग्रीव साहेब तुमचा खूप खूप धन्यवाद तुम्ही वेळात वेळ काढून आणि मुंडे साहेब औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व संपादक पत्रकार वार्ताहर यांनी एक विशेष कार्यक्रम घेऊन पत्रकारांनी एकत्र येऊन चांगल्या प्रकारे भोजनाचा स्वाद आणि पत्रकार वगैरे कामामध्ये सतत बिझी असल्यामुळे एकमेकाच्या भेटी होणं थोडं दुर्मिळ होतं पण हे सगळं एकत्र करण्याचं काम बुलंदशहरचे संपादक यांनी ही किमया फार सुंदर असा सर्व कार्यक्रमाचं नियोजन करून सर्वांना एक आनंद होईल असा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आणि हे सगळं करत असताना एक चांगला आनंद सर्वांना येत आहे आणि कोणत्या ना कोणत्या कारणाने एकत्र येण्याचा मार्ग मला वाटतं पहिल्यांदाच दरेकरांनी केला आहे आणि फार सुंदर कार्यक्रम असे पत्रकार किती वेळा बोलवले तर येऊ शकत नाही पण आजच्या कार्यक्रमाला सर्व उपस्थित राहिल्याबद्दल मी त्यांच्या वतीने सर्वांचं अभिनंदन करतो आणि सर्वांना धन्यवाद देतो या कार्यक्रमाचा शेवटच्या क्षणापर्यंतचा आनंद लुटल्याशिवाय कोणीही जाणार नाही अशी आवाजाच्या वतीने मी विनंती करतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र.
आलेल्या तसेच पत्रकार बांधव यांचं मी मनातून खूप खूप अभिनंदन करतो आणि स्वागत करतो. अनेक मित्रपरिवारांचे सातत्यानं पाठवून यायचे आहे. गेट टुगेदर या सर्व सन्माननीय संपादकांचं पत्रकारांचं आपल्या माध्यमातून व्हायला पाहिजे. तर खरं तर माझ्या माध्यमातून हे गेट टुगेदर नाही राहिले, आपण आलेल्या सर्वांच्या माध्यमातून हे गेट टुगेदर झालेलं आहे. त्याचा मला मनस्वी आनंद होतो. या आनंदामध्ये आपण सर्वजण प्रसिद्ध केलेला आहे, कधी काढलेला आहे. तुम्ही आपण सगळे माझ्याकडे आलेले आहे, खूप खूप आभार आहे. माझ्या बाबतीत नाही, या ठिकाणी जमलेला असतील इतरही पत्रकार बांधव असतील त्याच्या बाबतीत आपण द्यावे. आमचे जालन्यातून सर्व सन्माननीय संपादक आलेले आहेत, खूप खूप स्वागत आहे आदरणीय साहेब तुमचं. तर या ठिकाणी खूप छान असा कार्यक्रम या ठिकाणी आहे. सर्वांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला आहे. इस्मान भाई वाघमारे साहेब करू शकतो. हॅलो, सर्वांना नमस्कार. मित्रांनो, तुम्ही या म्हणजे त्यांच्यावरती जी आपली पत्रकारांबद्दल जी भावना आहे आणि त्यांनी ते सगळे दिवे लावले, मतभेद बाजूला ठेवून आणि अतिशय भावनिक असं त्या ठिकाणी इतका प्रखर पत्रकार बुलंद असा आवाज असणारा माणूस भावनिक झाला. याचा अर्थ असा की त्यांच्यामध्ये जे प्रेम आहे, पत्रकारांप्रती जे प्रेम आहे, समाजामध्ये प्रेम आहे, त्या दिसून आलं. सर्वांना एकत्र करण्याचं काम जे काही त्यांनी आज केलं त्याबद्दल मी खरंच आपल्याला 30 ते 32 वर्ष त्या क्षेत्रामध्ये झाले. असा खूप मोठमोठे जरी गावले असतील पण असं कधी मी बघितलं नाही. कारण काय करण्यासारखं काही घेणं नाही, काय करायचं मला सांगणार, एवढं सगळं करायचं, एवढं सगळं हे करायचं, पण सगळ्यांना एकत्र आणायचं आणि सगळं एकत्र आणून त्याला हे करायचं हे सहज शक्य नाही साहेब. साधे 2 पापडे आणत आपण जोर पडतो. आज त्या माणसाने सुद्धा खरंच मला आता माझं वय तर केलं ना, पण आज मी इतकं तो म्हणजे मला आज तो उत्साह वाटायला लागला. आज 60 वर्ष मला 40-45 वर्षात वाटायला लागलं. कारण त्यांच्याकडे बघितलं सकाळी 8 वाजेपासून आम्ही सोबत येतो. त्यांची जे हे करण्याची पद्धत, त्यांचे सगळं हे अतिशय सुंदर आणि इतका सुंदर कार्यक्रम घेतला. मग ती कामं जाऊ द्या, पण आजचा जो आनंद आहे हा खरंच परत मिळणार नाही. त्या भावनेत त्यांनी आज तुमचे खूप खूप आभार. दैनिकाचं नाव बुलंद शक्ती आहे आणि खऱ्या अर्थाने बुलंद शक्ती त्यांच्या अंतर्मनामध्ये आहे. आजपर्यंत आम्ही त्यांना भावाच्या प्रेमाने त्यांना आम्ही बघितलं. प्रत्येकाला भावासाठी प्रेम करणारा हा माणूस असं त्यांच्या व्यक्तिमत्व, अशी त्यांची ओळख आजपर्यंत आमच्यामध्ये होती. पण आज आईचं प्रेम सुद्धा त्यांच्या मनामध्ये आहे हे त्यांनी दाखवून दिलं. जेवून घालणे ही संकल्पना खऱ्या अर्थाने आईची आहे. आपण लहान असतानापासून तर आपण जोपर्यंत आपल्या प्रौढ वयामध्ये पदार्थ करत नाही तोपर्यंत आई आपल्याला मोठ्या प्रेमाने खाऊ घालते, जेव घालते. आज त्यांनी अतिशय अंतःकरणपूर्वक, अतिशय आपुलकीनं स्वतः धगधगत्या म्हणजे याच्यावर त्यांनी स्वयंपाक बनवून त्यांनी मोठ्या प्रेमाने आज आपल्याला जेव घातलेला आहे. खऱ्या अर्थानं आईचं प्रेम देखील त्यांच्या मनामध्ये आहे. हा माणूस खऱ्या अर्थाने संघटन कौशल्य असलेला हा माणूस आहे. आज राजूबाबांनी सांगितलं की आम्ही 32 वर्ष पत्रकारितेमध्ये आहे. आम्ही दोघंही सारखेच पत्रकारितेमध्ये आहोत. परंतु इतकं धाडस असलेला माणूस आम्ही आजपर्यंत पत्रकारितेमध्ये पाहिलेला नाही. प्रत्येकाने आपला अंग राखून पत्रकारिता केलेली आहे. आपला व्यवसाय म्हणून पत्रकारिता केली, उदरनिर्वाहाचं साधन म्हणून पत्रकारिता केलेली आहे. परंतु रामेश्वर जनार्दनमध्ये आम्ही खऱ्या अर्थानं बुलंद शक्तीचा पत्रकार संपादक पाहिलेला आहे. त्यांचं दैनिकी तसंच आहे आणि त्यांचं कार्यही तसंच आहे. त्यांच्या या कार्याला आमच्या सर्वांच्या हार्दिक शुभेच्छा आहेत. त्यांचं कार्य असं दिवसेंदिवस उन्निंगत हो, त्यांच्या हातामध्ये त्यांच्या मनगटामध्ये होती शक्ती येऊ, परमेश्वर ही शक्ती त्यांना द्यावं अशी मनोकामना या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो आणि त्यांच्या कार्याला शुभेच्छा देतो. त्यांनी पत्रकारांच्या भल्यासाठी, पत्रकारांच्या उत्कर्षासाठी आज पत्रकार खऱ्या अर्थाने उपेक्षित, वंचित, शोषित असा पत्रकार आहे. या सगळ्यांचं कुठेतरी कल्याण साधावं, कल्याण व्हावं यासाठी त्यांनी यापुढे काम करावं. आम्हाला त्यांच्यामध्ये तरुण तरुणतर असा धडाडीचा नेता दिसतो आहे आणि या नेत्यांनी आमच्यासाठी एवढं काम करावं अशी आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे आणि आम्ही त्यासाठी शुभेच्छा देतो. आमची ताकद त्यांच्या पाठीमागे देतो असं अभिवचन या प्रसंगी मी त्यांना देतो आणि त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा पण देतो. नमस्कार. आज दैनिक बुलंद शक्ती या न्यायप्रिय वर्तमानपत्राचे
बुलंद निर्भीड आणि समाजप्रिय संपादक आम्हा सर्वांचे लाडके मित्र आदरणीय रामेश्वरजी दरेकर साहेबांनी सर्वच इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाच्या संपादकांसाठी आणि पत्रकारांसाठी आज स्नेहमिलनाचा म्हणजेच गेट टुगेदरचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला। खरं तर या कार्यक्रमासाठी संपूर्ण औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्वच वर्तमानपत्रांचे, युट्यूब चॅनलचे, इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाचे अत्यंत प्रगल्भ आणि परिपक्व विचारांचे सर्व संपादक आणि पत्रकार मंडळी या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत। खरं तर यांना सर्व एकत्रित करण्याच्या पाठीमागचा दरेकरजींचा प्रामाणिक आणि एकच उद्देश तो म्हणजे पत्रकार हा मार्केटला काम करीत असताना, आपली पत्रकारिता करीत असताना, समाजाला न्याय देत असताना, अन्य अत्याचाराला वाचा फोडीत असताना जी संकट पत्रकारांवरती ओढवली जातात, म्हणजेच मी या गोष्टींचा साक्षीदार आहे की त्यांच्या सुद्धा आयुष्यामध्ये 2-3 वर्षाच्या अगोदर त्यांच्या स्वतःवरती आणि त्यांच्या परिवारावरती पत्रकारितेत न्याय देत असताना फार मोठं भयानक असं संकट ओढवलं होतं आणि ते संकट ज्या वेळेला पत्रकारांवरती ओढवलं त्यावेळेला त्या पत्रकारावरती, त्या संपादकावरती कुठली वेळ येते, कुठली परिस्थिती येते, ही वेळ आणि हीच परिस्थिती आपल्यापैकी कुठल्याही पत्रकारावरती, संपादकावरती येऊ नये म्हणून सर्वांनी एकत्र यावं आणि एकत्रित आल्यानंतर सर्वांच्या या प्रामाणिक विचारांची देवाणघेवाण करावी, हाच केवळ एक उद्देश मनात ठेवून आज दरेकर साहेबांनी जो कार्यक्रम या ठिकाणी स्नेहमिलनाचा आयोजित केला त्याबद्दल सर्वांच्या वतीनं मी त्यांचं प्रथमतः मनपूर्वक अभिनंदन करतो। आणि या ठिकाणी आपण सुद्धा या ठिकाणी एकत्रित येऊन जेवण करणे हे फक्त निमित्त आहे, परंतु सर्वांच्या एकत्रितपणे विचारांची देवाणघेवाण होणे, सर्वांनी एकमेकांच्या संकटात उभा राहणे, एकमेकांची परिस्थिती जाणून घेणं हाच केवळ या कार्यक्रम करण्याच्या पाठीमागचा उद्देश मनात ठेवून सर्वांना मी या ठिकाणी विनंती करेन की आपण सुद्धा या ठिकाणी स्नेह भोजन तर घेऊया, परंतु सर्वांच्या विचारांची या ठिकाणी शिदोरी आपण एकत्र घेऊन जाऊया आणि याच सकारात्मक उद्देशाने मार्केटला काम करूया। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद।
दरेकर साहब आप आगे बढ़ो, हम आपके साथ हैं। बहुत शानदार जंक्शन पार्टी है। पार्टी के लिए फक्त पार्टीसाठी एकत्र येणे म्हणजे once more. once more.